नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. दिवाळी विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर उद्यापासून आपली दिवाळी चालू होत आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारसचा आहे. तर आपण वसुबारसच्याच रांगोळ्या बघतो आहोत, म्हणजे गाय आणि गोऱ्याची रांगोळी बघतो आहोत. तर आजच्या भागात आपण 3 रांगोळ्या बघणार आहोत. त्यापैकी तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल नक्की काढून बघा आणि लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अतिशय सोप्या आणि एकदम सोप्या पद्धतीने काढलेल्या रांगोळ्या बघायला भेटणार आहे. तर पहिली जी रांगोळी तुम्ही बघू शकता, खाली मी काळा कलर नंतर ब्राऊन कलर असं स्टेप बाय स्टेप कलर ॲड केले. म्हणजे बॅकग्राऊंड कलर जो आहे ना खालचा, जो काळा कलर तो जमीन दाखवली मी. जो ग्रीन कलर तो असं आपलं हिरवंगार शेत दाखवले त्यात, म्हणजे असा प्रयत्न केला आहे मी, हिरवंगार शेत आहे असं. आणि आता जो कलर टाकते मी आकाशी आणि व्हाईट कलर मी फिलरमध्ये टाकलेला आहे. तर ते आकाश दाखवते, म्हणजे ढग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर आपल्याला स्टेन्सिलच्या मदतीने गायीचं चित्र, गाय आणि गोराचं रांगोळी काढून घ्यायची आहे. आणि बाजूला असं झाड काढून घेते मी. अतिशय सोपी रांगोळी, तुम्हाला पण नक्की जमणार आहे. नक्की ट्राय करा ही रांगोळी. म्हणजे आजच्या तिन्ही रांगोळीपैकी ही मला आवडलेली रांगोळी आहे. तर तुम्हालाही नक्कीच आवडेल, कारण की सोपी आणि सुंदर आहे, काढायला पण सोपी आणि दिसायला सुंदर आहे. तर आपण गाय वसुबारसचं महत्त्व तर बघितलं आहे, कारण की गाय ही हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं जातं गाईला. एक म्हणजे लक्ष्मीचं रूपच आहे गाय, म्हणजे त्या दिवशी गाय गोऱ्याची पूजा केली जाते. या दिवसापासूनच दिवाळीची सुरुवात होते आणि पणत्या वगैरे लावून म्हणजे सुरुवात करतात. या दिवसापासूनच पणत्या लावायला सुरुवात करतात. दारापुढे रांगोळी काढायला सुरुवात होते. हे मी झाडाचं खोड काढून घेतलंय, त्याच्यावर अशा बारीक बारीक रेषा असा झाडावर, म्हणजे ते खोडाचा आकार दिलाय त्याला. आता गवत काढते बारीक एकदम, थोडी थोडी चिमटीमध्ये रांगोळी घ्यायची ना, असं गवत काढायचं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ही रांगोळी नक्की जमणार आहे. स्टेन्सिल आहे माझ्याकडे, त्याच्या मदतीने मी त्याच्यावर गाय गोरं काढणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे झाडाला पानं काढून घेते मी हिरव्या कलरने, थोडा पोपटी कलर पण वापरलेला आहे अधूनमधून. उद्यापासून दिवाळी आपली चालू होते, पहिलाच दिवस वसुबारसचा आहे. त्यासाठी मी आजच तुम्हाला रांगोळी दाखवते आहे, म्हणजे तुम्हाला उद्या सकाळी काढता येईल दारासमोर. आणि जो राऊंड काढला आहे आपण, त्याच्या भोवती असे मोठे मोठे टिपके देऊन घ्यायचे. सिंपल आणि दिसायला पण सुंदर आहे रांगोळी, नक्की ट्राय करा. आणि जो उद्यापासून सण चालू होतोय आपला, त्याच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा. तुमची ही दिवाळी आनंदात भरभराटी जावो, हीच आई चरणी प्रार्थना, आई लक्ष्मी चरणी प्रार्थना आहे. तर बघू शकता आपण दुसरी रांगोळी. तुमच्याकडे अशी रिंग नसेल तर तुम्ही आपलं ताट असेल घरात तर त्याचा पण वापर करून असा सर्कल काढू शकता. मी खाली व्हाईट कलरने बॅकग्राऊंड काढून, म्हणजे फिलरच्या मदतीने व्हाईट रांगोळी टाकून घेतली आहे. त्याच्यावर काळ्या काळ्या रंगाने आपण गाय गोरं काढून घेतलं आहे स्टेन्सिलच्या मदतीने. आणि बाजूने असे मोठे मोठे टिपके काढून घेतो आहे बॉटलच्या मदतीने. आणि ही अशी डिझाईन काढतो. आधीच्या रांगोळ्यांमध्ये पण आपण अशी डिझाईन काढलेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने रांगोळी काढली नाही, जास्त कलरफुल पण नाही आणि जास्त वेळ पण लागणार नाही, अशा रांगोळ्या आहेत. लाल आणि पिवळ्या कलरने टिपके काढून घ्यायचे.
आणि बाहेर जो गॅप आहे त्या 2 डिझाईनच्या मध्ये तिथे 3-3 टिपके आपल्याला ती आपली नेहमीचीच डिझाईन काढायची बोटाच्या साहाय्याने त्याच्यात. तर आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. साधी आणि सोपी. आता ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. खाली हिरवा कलर टाकून घेतलाय मी. हिरवा आणि अजून एक थोडा डार्क हिरवा कलर येतो, दोघांचं कॉम्बिनेशन. आणि त्याच्यावर स्टेन्सिलच्या मदतीने गाई गोऱ्याचं चित्र काढून घ्यायचं, म्हणजे रांगोळी काढून घ्यायची. बांगडी ठेवून असं फुलाचा आकार काढायचा आहे आपल्याला. मोठे मोठे टिपके काढून घ्यायचे असे. त्याला असे पेनाच्या मदतीने डिझाईन करून घ्यायची. तर थोडासा फेंट लाल कलर आहे, त्या कलरने टाकले म्हणजे गुलाबी आणि गुलाबी सारखाच आहे तो कलर, थोडासा डार्क गुलाबी. आणि बाजूने असे 2 छोटे छोटे फुलं काढून घ्यायचे परत. यात आपल्याला पानं काढायची, त्यामुळे अशी दोन्ही बाजूनी 2 वेली काढून घ्यायच्या. टूथपिकच्या मदतीने अशी डिझाईन काढून घेते मी, म्हणजे पानाचा आकार देते. तर कशा वाटल्या मला रांगोळ्या नक्की सांगा, नक्की काढून बघा. भेटूया अशाच युनिक रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.